येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। पाच मित्र शाळा सुटल्यानंतर सातपूरच्या कार्बन नाक्याजवळ परिसरात गेले। तिथे असलेल्या एका बांधकाम साईटवरील खड्ड्यात हे मुलं आंघोळ करण्यासाठी गेले होते। या 5 जणांपैकी 3 जण पाण्यात उतरले तर 2 जण खड्ड्याच्या बाहेर उभे होते। खड्ड्यात साचलेल्या गाळामुळे प्रणव सोनटक्के आणि अंकुश गाडे यांना बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि ते मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्बन नाक्यामागे असलेल्या एका कडे पठार नावाच्या परिसरात गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे। या बांधकामाच्या ठिकाणी कुठलेही सुरक्षा कुंपण घातलेलं नसून पाणी साठवण्याकरता मोठा खड्डा खोदण्यात आलाय। या खड्ड्यात पोहायला गेल्यानं दोघांचा मृत्यू झाला। आमचा मुलगा तर गेला, मात्र आणखी दुर्घटना घडू नये म्हणून खड्ड्यास वॉल कंपाऊंड करावे, तसेच आम्हाला न्याय मिळावा अशी आर्ज पंढरीनाथ सोनटक्के यांनी केली। पंढरीनाथ सोनटक्के हे मयत प्रणवचे चुलते। मी अनिल पंढरी सोनटक्के, माझा पुतण्या कडेपठार चौकात म्हणजे एक पाण्याच्या टँकीमध्ये पडलेला आहे। त्या गैरसोयीबद्दल मी नाशिककरांना किंवा जिथे बांधकाम चालू असेल त्या ठिकाणी त्यांना एक कॉम्प्लिमेंट सांगतो की त्यांच्या जे कंपाऊंड वॉल कंपाऊंड असतं त्यांना व्यवस्थित ते पूर्णपणे तयार करा, नाही तर हे कठोर कारवाई ही बंद करा जे असेल ते, कारण इथे गोरगरिबांचे जीव जात आहेत। बट विषय असा आहे की याच्यानंतर आमची जी घटना घडली आहे, आमचा तर जीव गेलेला आहे, आमच्या मुलाचा विषय तो नाही आहे, पण याच्यानंतर दुसरी काही घटना घडायला नको आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला एक सुविधामार्फत आम्ही तुम्हाला एक हे करतो आहे की याच्यानंतर काही घटना घडू नये, हे वॉल कंपाऊंड पूर्णपणे तुम्ही दुरुस्त करा। आमची एकच मागणी आहे, न्याय हवा आहे आम्हाला, बाकी काही नको आहे तुमच्याकडून। 2 जणांनी यांनी तिथं उड्या मारल्या। उड्या मारल्यानंतर त्याच्यातले 1 जणांनी कपडे घेतले आणि घरी गेला, तुमचा पूर्ण पाण्यात पडलेला आहे अशा ठिकाणी। तर मग त्यांनी ती चावचाव झाल्यानंतर आणि तिकडं धाव घेतल्यानंतर ते मुलं पाण्यात शोध करत होते आणि त्याशिवाय तिथं जे बांधकाम केलं अजूनकृत बांधकाम आहे ते त्यांनी बांधकामासाठी पाणी पुरण्यासाठी त्यांनी तो नाला तिथं त्यांनी सफेसंग केलं, आडून पाणी घेतलेलं होतं त्यांनी। आणि एक तर त्या नाल्याला सेफ्टी नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। 5:30 तिथं खड्ड्याकडे खेळायला गेले। आता खेळता पाय घसरला किंवा ते पोहिले हे सांगता येत नाही, पण त्या खड्ड्यात जाऊन पडले। जसे पडले तसे ते खाली गेले चिखलामध्ये आणि रात्री गाळात फसले। रात्री 7:30-8 वाजेला त्यांना काढलं बाहेर। तर जो अनिल सोनटक्के स्वतः पाण्यामध्ये उतरला। अनिल सोनटक्क्याने त्याचा पुतण्या आहे, तर त्याचा जो काही पाय हाताला लागला आहे ते तो घाबरला। त्याच्या पहिल्या मुलाचं बी तसंच झालेलं आहे, तो घाबरून बाहेर निघाला। त्याने सांगितलं की त्याच्यामध्ये आहे, माझ्या हाताला लागली मुलं। आणि दोन्ही मुलांची मिठी मारली होती गळ्याला, म्हणजे ते एकाला वाचवत होते। दोन्ही मुलांनी गळ्याला मिठी मारून आणि त्याच्या हाताला लागले, तो वरती चढला। नंतर मग काही पाणबुडे येथे आलेले। घटनेची माहिती सातपूर पोलीस व अग्निशमन दलाला कळवली। त्यावेळी माहिती मिळताच सातपूर अग्निशमन जवान फायर ब्रिगेडसह घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत स्थानिक तरुणांनी खड्ड्यात उडी घेत त्या 2 मुलांना शोधून बाहेर काढले। जवळच्या खासगी रुग्णालयात देखील नागरिकांच्या मदतीने त्यांना दाखल करण्यात आले। तेथून त्वरित त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात देखील हलवण्यात आले। त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून प्रणव आणि अंकुशला मयत घोषित केले। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आहे।